नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा एस-एस-सी सीजीएल टायर 1 एक्झाम 2025 क्विक रिव्हिजन बॅच. तर आजचा आपलं 10वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे टाईम, डिस्टन्स आणि स्पीड. अतिशय महत्त्वाचा टॉपिक पुन्हा एकदा जास्त वेटेज असणाऱ्या टॉपिकपैकी असणारा एक महत्त्वाचा टॉपिक आणि या टॉपिकचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे हा टॉपिक जो आहे हा पूर्णतः एकाच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे आणि तो फॉर्म्युला आहे टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा एकमेव हा फॉर्म्युला आहे किंवा तुम्ही असंही म्हणू शकता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम किंवा तुम्ही असंही म्हणू शकता टाइम इंटू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. या तीनही फॉर्म्युल्यांचा अर्थ एकच आहे आणि या फॉर्म्युल्यावर डिपेंड हा टॉपिक आहे, एकमेव फॉर्म्युला आहे. ओके. आता इथं काही कन्व्हर्जन आहे तुम्हाला जसं की तासांवरनं मिनिटाकडे जाणं, मिनिटावरनं सेकंदाकडे येणं. जर तुम्ही तासांकडे असाल, अवर्स, ओके, तर तुम्हाला मिनिटांकडे यायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागतं. मिनिटांवरनं सेकंदाकडे जर जायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागतं आणि जर तुम्हाला सेकंदाकडनं मिनिटाकडे यायचं असेल म्हणजे इथं मल्टिप्लाय होतं कशाने 60 ने, इथं पण मल्टिप्लाय होतं कशाने 60 ने, इथं डिवाइड होतं कशाने 60 ने आणि इथून इथं जायचं असलं तरी 60 ने काय होतं डिवाइड होतं. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला हे फक्त कन्व्हर्जन लक्ष ठेवायचं आहे. ॲज इट इज मीटरच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर म्हणजे किलोमीटर आहे, त्यानंतर मीटर आहे आणि त्यानंतर आहे सेंटीमीटर आहे. इथं 1000 ने आपण काय करतो मल्टिप्लाय म्हणजे ॲज इट इज कन्व्हर्जन मीटरमध्ये, त्यानंतर सेंटीमीटरमध्ये 100. ओके. ॲज इट इज द डिवाइड. या पद्धतीने तुम्हाला हे कन्व्हर्जन फक्त काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. जिथं प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहेच. ओके. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आपल्या फॉर्म्युले थोडक्यात जस्ट पाहिले. आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर पहा काय क्वेश्चन विचारले जातात आपल्याला. तर फर्स्ट क्वेश्चन घेतलाय पहा राघव कव्हर ॲज अ डिस्टन्स 3300 मीटर 45 मिनिट्स. ओके. तर राघव 3300 मीटर हे अंतर 45 मिनिटात कव्हर करतो. तर त्याचं स्पीड काय आहे आणि स्पीड जे तुम्हाला विचारले हे किलोमीटर आवर विचारलेलं आहे. वरती किलोमीटर पाहिजे पण तुम्हाला इथं दिलंय मीटरमध्ये आणि इथं मिनिट आहे आणि ते तुम्हाला पाहिजे अवर्समध्ये. ओके. तर त्याचं स्पीड काय? आता स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. ओके. तर डिस्टन्स किती आहे 3300. ओके. आणि टाइम कशात आहे 45 मिनिटं. बरोबर आहे. आता हे जर पाहिलं तर इथं युनिट कोणतं वापरलंय मिनिट आणि इथं युनिट कोणतं वापरलंय सॉरी मीटर आणि इथं कोणतं वापरलंय मिनिट. ओके. फॉर्म्युला काय वापरतोय आपण डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी स्पीड. ओके. हा फॉर्म्युला आपण यातला यूज करायचं ठरवलं. आता तुम्ही जर पाहिलं नीट बारकाईने तर आपल्याला हे किलोमीटरमध्ये पाहिजे आणि म्हणून आपण हा जो 3300 जे मीटरमध्ये दिलाय त्याला आपण 1000 ने डिव्हाइड केलं. 1000 ने डिव्हाइड केल्यामुळं हा मीटरचा कशात कन्व्हर्ट झाला किलोमीटरमध्ये आणि इथं 45 मिनिट आहेत त्याला जर मी 60 ने डिव्हाइड केलं तर आता हे तासामध्ये कन्व्हर्ट झाले. आलं लक्षात? म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं होतं का मोठ्या क्वांटिटीकडनं जर छोट्या क्वांटिटीकडे आपण चाललोय किंवा छोट्याकडनं मोठ्याकडे चाललोय तर लक्षात ठेवा आता इथं मिनिटवरनं तुम्ही कशाकडे चाललाय तासाकडे चाललाय म्हणजे छोट्याकडनं मोठ्याकडे चाललाय तेव्हा तुम्ही डिव्हाइड. ओके. आणि त्यानंतर जर तुम्हाला तासांवरनं मिनिटाकडे जायचं असेल मोठ्याकडनं जर खाली यायचं असेल अवर्स तासांकडनं जर मिनिटात यायचं असेल तर मल्टिप्लाय करावं लागतं. ओके. दॅट्स इट. झालं तुमचं फायनल उत्तर. काय करणार तुम्ही आता इथं पहा 3300 भागिले 1000. ओके. इंटू इथं जर पाहिलं तर 60 भागिले किती आहे 45. ह्या 3 शून्यांना हे 3 शून्य आपण आधी कट करून टाकले. संपला विषय. ओके. आता जर इथं पाहिलं तर 3 दुने 6 3 एके 3 3 5 15. ओके. इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं किती आले 6 इथं किती आले 6 आणि खाली किती आहे 15. त्यानंतर 15 ने याला डिवाइड केलं 15 चौक 60 उरले परत 6 परत 60 झाले 0 घेतला 15 चौक 60 4.4. ओके. उत्तर आहे 4.4 किलोमीटर आवर्स पर आवर म्हणजे 4 किलोमीटर पर आवर या स्पीडने तो काय केलेला चाललेला आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय पहा पी अँड क्यू स्टार्ट रनिंग इन अपोजिट डायरेक्शन. ओके. अपोजिट एकमेकांच्या विरुद्ध ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक काढून घेऊ आपण या पद्धतीने समजा हा एक सर्क्युलर ट्रॅक आहे. ओके. हा सर्क्युलर ट्रॅक आहे. आता पी आणि क्यू इथे समजा पी आणि क्यू आहे. ओके. आता हे पी क्यू अपोजिट डायरेक्शन आहे म्हणजे जर ह्या डायरेक्शनने पी ने सुरुवात केली तर या डायरेक्शनने कोणी सुरुवात केली क्यू ने सुरुवात केली आहे. ओके. ठीक आहे. ट्रॅक फ्रॉम अ सेम पॉइंट एका पॉइंट पासून इफ देअर स्पीड 10 किलोमीटर पर सेकंड आणि हा आहे 8 सॉरी किलोमीटर नाही मीटर आहे 10 मीटर पर सेकंड आणि हा 8 मीटर पर सेकंड रिस्पेक्टिव्हली. तो कोण आहे पहिला पी आहे. पीचं स्पीड किती दिलंय 10 मीटर पर सेकंड आणि क्यूचं स्पीड किती दिलंय 8 मीटर पर सेकंड. ओके. ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली देन आफ्टर हॉट टाइम किती वेळानंतर दे मीट इफ लेंथ ते एकमेकांना मिळतील तर किती वेळानंतर ते एकमेकांना भेटतील असं विचारलंय आणि लेंथ ऑफ ट्रॅकची लेंथ किती आहे 1620 मीटर. ओके. आता सुरुवातीचा प्रश्न आहे म्हणून थोडासा वेळ जास्त घेतोय तुमचा. ओके. म्हणजे एकदा कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर झाला का एवढी डायग्राम असं काही लिहायची गरज नाही. तुम्हाला फक्त पाहायचंय अपोजिट डायरेक्शन आहे का सेम डायरेक्शन. आता त्यांची डायरेक्शन जर पाहिली तर अपोजिट डायरेक्शन आहे. पहा सिंपल. आता त्यांना किती वेळ लागेल आता किती वेळ लागेल तर आपल्याला काय काढायचं टाइम इज इक्वल टू तर टाइम अपॉन स्पीड हा फॉर्म्युला आहे आपला. तर डिस्टन्स अपॉन स्पीड तर डिस्टन्स किती दिलेली आहे आपल्याला 1620 मीटर दिलेली आहे आणि मीटरमध्येच हे पण मीटरमध्ये आणि स्पीड पण मीटरमध्येच असल्यामुळे आपल्याला काही कन्वर्ट करायची गरज नाहीये. ओके. आता अपोजिट डायरेक्शनने हा 10 आणि हा 8 या ठिकाणी मी काय लिहिणार आहे
10 + 8 दोघांची मी बेरीज करणार आहे. बस झालं माझं उत्तर. ओके, मग तुम्ही सर असं का केलं? अपोजिट डायरेक्शन म्हणजे दोघंही डिस्टन्स काय करतायत? कव्हर करत चालले. दोघंही डिस्टन्स कव्हर करत चालले. ओके, म्हणजे लक्षात ठेवा हा इकडनं भेटणार आहे, हा इकडे, इथं कुठेतरी एका पॉइंटला ते काय झाली एकमेकाला भेटतील. म्हणजे पी आणि क्यू या पॉइंटला एकमेकांना भेटतील. म्हणजे हे दोघंही जेव्हा एक अपोजिट डायरेक्शनने जातात तेव्हा हा पण चालतोय, हा पण चालतोय. म्हणजे दोघंही एका वेळेस दोघांमधलं अंतर काय करतायत? कमी कमी करत चालले. पहा अंतर दोघांमधलं काय होते? कमी होते. याचा अर्थ काय होते? ऍडिशन होते. आणि दॅट्स इट. तर इथं तुम्ही पाहिलं तर 620 अपॉन किती आहे? 18. तर डिव्हिजन पहा किती होईल? 98 62 असे आणि हा 0 म्हणजे फायनल आन्सर किती आहे? 90 सेकंदामध्ये ते एकमेकांना काय करतील? भेटतील. ओके, ठीक आहे. तर पाहूया जर डायरेक्शन सेम असेल तर आता काय होणार? तर पहा इन अ सर्क्युलर रेस आता डिस्टन्स जे आहे ते 840 आहे पूर्ण राऊंड. ए आणि बी स्टार्ट रनिंग इन द सेम डायरेक्शन. आता सेम डायरेक्शन आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा पाहिजे. आता जर सेम डायरेक्शन आहे तर पहा एकाने चालायला सुरुवात केली गोल राऊंडने. पहा सरांनी एकदम छान सर्कल काढलेली आहे. तर आता दोघंही एक टाइम आहे. हा चालायला सुरुवात केली, एकाचा स्पीड जास्त असणार आहे म्हणजे तो कुठे असणार आहे? पुढे असणार आहे. म्हणजे हळूहळू दोघांमधलं डिस्टन्स काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. म्हणजे जेव्हा दोघंही एकाच डायरेक्शनने सुरुवात करतात तेव्हा डिस्टन्स वाढत जाणार आहे. पण दोघं एकाच अपोजिट डायरेक्शनने जातात तेव्हा डिस्टन्स दोघांमधलं काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. ओके, कारण हा इकडनं येतोय, हा इकडनं येतोय. आज सुरुवातीला असणार एवढं मोठं अंतर हळूहळू कमी कमी होत जातं. म्हणून तिथं आपण ऍडिशन करतो आणि इथं अंतर वाढत 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 जातं. म्हणजे इथं आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो. म्हणजे एकाचं स्पीड जर पाहिलं तुम्ही तर किती दिलेलं आहे? हे 6 मीटर आणि दुसऱ्याचं स्पीड किती दिलेलं आहे? 12 मीटर. ओके, हाऊ मच टाइम? पुन्हा एकदा आपल्याला सेम क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. तर किती वेळानंतर ते एकमेकाला भेटतील? तर सरळ लक्षात ठेवायचंय काय करणार इथं? 12 - 6 फक्त वजाबाकी करायची डिस्टन्सला. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हे स्पीड आहे, हा टाइम आहे. इथं युनिट पाहिले तर हे पण मीटरमध्ये आहे आणि हे पण मीटरमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचं आहे, युनिट विसरायचं नाही. आणि म्हणून इथं काय झालं आपलं 84/6. इथं किती आले? 6 × 6 उरले 2. 6 × 24 0 म्हणजे 140. 140 सेकंदांनी ते एकमेकांना काय होणार आहेत? भेटणार आहेत. म्हणजे अपोजिट डायरेक्शन स्पीडची ऍडिशन करा, सेम डायरेक्शन स्पीडचं सबट्रॅक्शन करा. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. इन अ सर्क्युलर रेस 750 मीटर आहे पहा आता. ठीक आहे. एक्स अँड वाय स्टार्ट द सेम पॉइंट अँड सेम टाइम स्पीड 9 km/h. आता इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम पहा, इथं मीटरमध्ये दिले आणि इथं km/h दिलेलं आहे. ओके, ठीक आहे. आणि इथं दुसऱ्याचं स्पीड किती आहे? वायचं स्पीड आहे 13.5 km/h रिस्पेक्टिव्हली. इफ दे आर रनिंग इन द सेम डायरेक्शन, जर ते सेम डायरेक्शन आहे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायची, हे फायनल आहे. अपोजिट डायरेक्शन असल्यावर आपण ऍडिशन करतो. व्हेन दे विल दे मीट अगेन फॉर द फर्स्ट टाइम ऑन द ट्रॅक, तर ते ट्रॅकवर पहिल्यांदा किती वेळाने भेटतील? ओके, आता टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा आपला फॉर्म्युला आहे. टाइम डिस्टन्स किती दिलेली आहे तुम्हाला? 750. आता ह्या 750ला या ठिकाणीच मी लगेच 1000नी काय करणार आहे? डिव्हाइड करणार आहे. 1000नी का डिव्हाइड करणार आहे? तर हे मीटरमध्ये दिले. आता मला कशात जायचे? किलोमीटरमध्ये जायचे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा 1000 मीटरचा 1 किलोमीटर असतो. मग 750 मीटर म्हणजे किती? तर 1000ने आपण त्याला काय करतो? डिव्हाइड करतो. हे लक्षात ठेवा. छोट्या क्वांटिटीकडनं आपण मोठ्या म्हणजे छोट्या युनिटकडनं आपण मोठ्या युनिटकडे चाललोय. मोठ्या युनिटकडे जाताना नेहमी डिव्हाइड होतो. मोठ्याकडे जाताना डिव्हाइडच होतं आणि छोट्याकडे येताना मल्टिप्लाय होतं. लक्षात ठेवायचा रूल, बेसिक रूल आहे. ओके, ठीक आहे. आता हे काय घेतलं आपण? डिस्टन्स घेतलं. तेव्हा स्पीड किती आहे? तेव्हा स्पीड आता सेम डायरेक्शन असल्यामुळे आपण काय करणार आहे? 13.5 मधून 9 काय करणार आहे? मायनस करणार आहे. बेसिक रूल. का बरं? 1 km/h आहे त्यामुळे आपण इथं काही चेंज केलेलं नाही. आता जर तुम्ही पाहिलं तर इथं डिव्हिजन करूया आपण. इथं 750 हा 0 ला 0 गेला. 25 3 75 25 चौक 100 म्हणजे किती आले वरती? 3/4 आणि खाली जर डिवाइड पाहिलं तर 4.5 म्हणजे 3/4 हे आहे तसेच राहणार आहे. हे 4च्या खाली कोणीच नाही म्हणजे 1 आहे. आता 4.1 अपॉन हा उलटा होणार आहे. डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन 1/4.5. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पॉईंट जर मला काढायचा असेल तर वरती एक 0 मला वाढवावा लागतो. म्हणजे इथं 3/4 इंटू 10/45. ओके, आता इथं काय होईल पहा. 3 × 3 3 × 3 इथं झाले 3/5 15. ओके, ठीक आहे. म्हणजे 15 3 45 इथं 15चा डिव्हिजन झाले. 15 चौक किती आले? इथं 60. इथं 5 3 15 आणि 5 2 10 म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर बेकबे 2 2 4 म्हणजे 3 2 6 उत्तर आलंय 1/6. आता 1/6 जर तुम्ही इथं पाहिलं गेले तर उत्तर तुम्हाला 1/6 दिसत नाही. आता हे जे सगळं आलंय हे कशात आहे? km/h आहे. km/h आणि तुम्हाला उत्तर कशा दिले? मग हे सगळं तासात आहे आणि तुम्हाला विचारले कशात? सेकंदात. आता मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्याकडे जाताना मल्टिप्लाय होतं. आता 1 मिनिट 1 तास 1 तासातून मिनिटाकडे जाताना आपण काय करतो? त्याला 60ने मल्टिप्लाय करतो. आता कशात गेले? हे मिनिटामध्ये गेले. आता परत मी 60ने गेलं तर कशात जाणार आहे? सेकंदामध्ये जाणार. 60ने केलं कारण 1 तास 60 मिनिटाचा असतो म्हणून 60ने मल्टिप्लाय केलं. इथं 1000ने का केलं? कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 असतो. ओके, आता इथं काय करत होतो आपण? मोठ्याकडे चाललो होतो म्हणून डिवाइड केलं. इथं छोट्याकडे चाललोय आपण सेकंदाकडे चाललोय म्हणून मल्टिप्लाय करतोय. ओके, 6 × 6 इथं किती आले? 10. 10नी 60ला मल्टिप्लाय केलं किती आलं? 600. म्हणजे किती सेकंदांनी ते एकमेकांना भेटतील? 600 सेकंदांनी ते एकमेकांना भेटतील. ओके, आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर नेक्स्ट इन अ सर्क्युलर रेस पुन्हा
1600 मीटर आहे. द लेंथ ऑफ भास्कर आणि विनय. ओके, स्टार्ट विथ द स्पीड 27 किलोमीटर पर आवर आणि 45 किलोमीटर पर आवर. आता इथं ही तोच सेम क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, 1600 म्हणजे 1600 ला आपल्याला 1000 ने डिवाइडच करावं लागणार आहे. ओके, आणि मग ह्या दोघांचं काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन काय असेल ते पुढे पाहूया आपण. स्टार्टिंग ऍट द सेम टाइम फ्रॉम सेम पॉइंट. ओके, वेन दे विल मीट फॉर फर्स्ट टाइम ऑन अ ट्रॅक वेन रनिंग इन द अपोजिट डायरेक्शन. जर ते अपोजिट डायरेक्शनने गेले तर एकमेकांना किती वेळाने मिळतील. अँड द सेम डायरेक्शन, म्हणजे इथं तुम्हाला दोनही प्रश्न कंबाईन विचारले आहेत आणि हा तुमचा होमवर्क आहे. हा झालेल्या 3 क्वेश्चनवर डिपेंड आहे. तुम्ही मला उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलाय पहा सेकंड क्वेश्चन, सॉरी नेक्स्ट त्याच्यानंतरचा. 2 ॲथलीट्स आर पार्टिसिपेटिंग इन अ रेस ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. सर्क्युलर ट्रॅक किती आहे, 220 मीटर आहे. त्यानंतर रवी रन ॲट द स्पीड 22 मीटर पर सेकंड. तर 22 मीटर पर सेकंड आहे, मीटर मध्ये दिले, सो नो प्रॉब्लेम. कपिल रन स्पीड 11 मीटर. ओके, तर कपिल किती आहे, 11 मीटरच्या स्पीडने जातोय. दे स्टार्ट सेम पॉइंट. ओके, ॲट द सेम टाइम इन अ सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन आहे, सेम डायरेक्शन म्हणजे काय करतो आपण, सबट्रॅक्शन. काय करतो आपण, सबट्रॅक्शन. आफ्टर हाऊ मेनी सेकंड्स दे मीट द फर्स्ट टाइम, ते किती वेळाने भेटतील. तर या पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा काय आहे, होमवर्क आहे. या क्वेश्चनची तुम्ही काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, त्याच्या पुढचा क्वेश्चन काय दिलाय बा. रेश्मा कवर 45 किलोमीटर ॲट अ स्पीड 15 किलोमीटर पर आवर. ओके, 45 किलोमीटर ती प्रवास करते 15 किलोमीटर पर आवर या स्पीडने, आणि ऑन बायसिकल, तर बायसिकल. त्यानंतर पहा 80 किलोमीटर ॲट द स्पीड 40 किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर 80 किलोमीटर ती प्रवास करते 40 किलोमीटर पर आवर बाय कारने, म्हणजे कारने ती प्रवास करते. अँड अनदर 6 किलोमीटर ॲट अ स्पीड, तेव्हा तिचं 2 किलोमीटर ऑन फूट, म्हणजे पायाने ती प्रवास करते, चालत प्रवास करते 6 किलोमीटर, तेव्हा तिचं स्पीड किती आहे, 2 किलोमीटर पर आवर. फाइंड द ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीड आपल्याला काढायचं आहे फॉर द होल जर्नी करेक्ट टू डेसिमल प्लेस. तर किती डेसिमल प्लेस पर्यंत, 2 डेसिमल प्लेस पर्यंत आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता ॲव्हरेज स्पीड जर काढायचं असेल, ॲव्हरेज काय काढायचं आपल्याला, स्पीड. ओके, आता ॲव्हरेज जर स्पीड काढायचं असेल तर टोटल डिस्टन्स, फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय, टाइम. आता टोटल काय, डिस्टन्स, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल टाइम, टोटल किती कव्हर केलं आणि किती वेळ लागला, सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहिला प्रवास डिस्टन्स काढूया आपण, 45 किलोमीटर प्लस नंतर किती आहे, 80 किलोमीटर, आणि नंतर किती आहे, 6 किलोमीटर. ओके, आता त्यानंतर टोटल टाइम, पहिल्यांदा किती वेळ लागला तिला. आता टाइमचा फॉर्म्युला काय, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता मला खाली टाइम द्यायचा आहे, डिस्टन्स किती आहे, 45, 15 अपॉन करायचा, म्हणजे या किलोमीटरला यांनी जर डिवाइड केलं तर 5 तारीख 15 3. ओके, त्यानंतर आहे डिस्टन्स अपॉन स्पीड, 40 ने 80 ला डिवाइड केलं प्लस 2. टाइम लिहितोय मी, आणि टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. 2ही किलोमीटर पर आवर आहे, त्यामुळे मी डिवाइड करू शकतो या ठिकाणी. आणि इथं टोटल किलोमीटर 6, दोन्हीच्या स्पीडने म्हणजे किती आले, 3. टोटल टाइम या ठिकाणी मी 3 दिला, कारण टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या ठिकाणी मी काय केलं, डिस्टन्सला टाइमने डिवाइड केलं, डिस्टन्सला टाइमने. ओके, म्हणजे इथं बायसिकल, त्यानंतर कार आणि चालत असताना. ओके, तर या ठिकाणी माझं उत्तर झालं आता जवळजवळ 45, 80 म्हणजे किती, 25, 25 आणि 6 31, 331, सॉरी 131, आणि इथं जर बेरीज केली 5 आणि 3 8 आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आता जर मला डिवाइड करायचं असेल तर इथं डिव्हिजन करायची आहे 13, 8 1 8, त्यानंतर उरले किती, 5, म्हणजे किती झाले, 51 झाले. ओके, 8 सक 48. ओके, 8 सक 48. त्यानंतर आहे पॉईंट आहे, किती राहिले, 48 म्हणजे 3 राहिले, 30 झाले. त्यानंतर किती आले, 8 त्रिक 24 म्हणजे 3 आले, 6 राहिले. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 16 पॉईंट समथिंग येते. आपल्याला पुढे जायची गरजच नाहीये, कारण इथं कोणत्याही नंबरच्या समोर 16 नाहीये. म्हणजे 16.38 किलोमीटर पर आवर हे काय ॲव्हरेज स्पीड आहे, हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, या ठिकाणी सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, त्यानंतर इन अ 1 किलोमीटर लिनियर रेस, एक सरळ लाईन मध्ये रेस चालू आहे असं समजा. ओके, पी बीट्स क्यू. ओके, म्हणजे पी काय करतोय, बीट्स क्यू, क्यूला बीट करतोय. ओके, म्हणजे या ठिकाणी पी आणि क्यू होता, दोघांनी पळायला सुरुवात केली. पी पोचला, पीने बीट केलं कोणाला, क्यूला, म्हणजे क्यू मागच आहे. ओके, ठीक आहे. बाय 120 मीटर, तर किती मीटरने माग आहे, 120 मीटर, आणि इन 30 सेकंड. आणि 30 सेकंड म्हणजे क्यूला इथं पोहोचायला जेवढा वेळ लागला तो 30 सेकंदचा होता. म्हणजे याचा अर्थ पीने क्यूला बीट केलं 120 मीटर आणि नव्हे तर 30 सेकंदांनी सुद्धा. ओके, व्हॉट इज द टाइम टेकन पी कव्हर अ रेस, तर पीला किती वेळ लागला ही रेस कव्हर करायला. ओके, ठीक आहे. म्हणजे आता इथं जे आपल्याला दिली इन्फॉर्मेशन ही कोणाची दिलेली आहे, क्यूची इन्फॉर्मेशन दिली. काय क्यूची इन्फॉर्मेशन दिली, का पीने क्यूला बीट केलं 120 मीटरने, म्हणजे क्यूला अजून पोहोचायला 120 मीटर बाकी होते आणि क्यूला तिथे जायला पण 30 सेकंद बाकी होते. ओके, म्हणजे जर क्यू हा
120 मीटर 30 सेकंदात कव्हर करतो, तर 1000 मीटर कव्हर करायला, कारण 1 किलोमीटर आहे, त्याला किती वेळ लागला? कोणाचं साठी चाललंय हे सगळं? क्यू साठी चाललंय, तर त्याला किती वेळ लागला? हा सेकंद मधला वेळ. ओके, म्हणजे आता इथे काय होणार आहे? देअरफॉर 120 इंटू एक्स इज इक्वल टू 1000 इंटू 30. ओके, म्हणजे एक्स बरोबर काय आलं? 1000 इंटू 30 आहे, मी 300 लिहिलेलं या ठिकाणी. ओके, ठीक आहे. डिवाइड 30 इथं अपॉन 120, म्हणजेच एक्स इज इक्वल टू, ह्या झिरोला हा झिरो गेला, 3 1 3, 3 चौक 12, 4 25, 25 चौक 100 आणि 200, म्हणजे 250 सेकंद जे लागले आहेत. तर 250 सेकंद कोणाला लागले? क्यू साठी लागले, आणि पी ला 30 सेकंद कमी लागले, कारण पी पोहोचलाय 30 सेकंद आधी. म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यातनं जर 250 मधनं 30 जर मायनस केले, तर पी ला वेळ लागलाय 220 सेकंद, कारण क्यू ला किती वेळ लागतो? 250 सेकंद. मग जर क्यू ला 250 सेकंद असतील, तर पी ने हे 30 सेकंद आधीच कव्हर केलंय, म्हणून त्याला 220 सेकंद लागलेले आहेत. म्हणजे हे लक्षात ठेवा, जी इन्फॉर्मेशन दिली ती क्यू ची दिलेली आहे या ठिकाणी. आले लक्षात? त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 9 पाहतोय. अ सायक्लिस्ट राईड 20 किलोमीटर, एक सायकल राईड करणारा मनुष्य आहे, आणि त्याने 20 किलोमीटर अंतर कव्हर केले 120 मिनिटात. 20 किलोमीटर अंतर 120 मिनिटात कव्हर केले. त्यानंतर आहे अनदर पर्सन, सॉरी अनदर राईड 20 किलोमीटरची दुसरी राईड आहे, ती त्यांनी 150 मिनिटात. तर व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड सायक्लिस्ट? तर त्यांनी ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. आता जर आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायचं असेल, तर आपल्याला आताच याच्या आधी आपण फॉर्म्युला पाहिलं होतं. ओके, हे माहिती तुम्हाला पण तरी लिहितो आता. ठीक आहे, चला. काय ॲव्हरेज स्पीड? काय ॲव्हरेज स्पीड? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ओके, टोटल डिस्टन्स किती आहे? टोटल डिस्टन्स 20 किलोमीटर प्लस 25 किलोमीटर, आणि टाइम किती आहे? 120 मिनिटं. आता हे किलोमीटर मध्ये दिले, म्हणजे हे कशात पाहिजे? तासांमध्ये पाहिजे. 120 मिनिटं म्हणजे किती तास? 2 तास. आणि 25 150 मिनिटं म्हणजे किती? 2 तास, आणि नंतर अर्धा तास म्हणजे किती? 4.5 तास. ओके, टोटल टाइम किती आहे? 4.5 तास. आता हे मी तासात लिहिले, कारण वरती किलोमीटर. आता हे दोनची ऍडिशन जर मी केली, तर ती किती? ती 45, आणि खाली किती आहे? 4.5. ओके, म्हणजे मला कळलेलं आहे कितीचं डिव्हिजन होणार आहे? 10चं, कारण 45 आणि खाली 4.5 आहे. एक पॉईंट काढायचं ठरलं, म्हणजे याचं डिव्हिजन माहिती आहे तुम्हाला कसं करायचं, पण तरी पण एकदा दाखवून देतो. इथं पॉईंट काढला मी, इथं 45 लिहिले. पॉईंट नंतर एक संख्या म्हणून एक 0 वरती वाढवला, 45 ला 45 कॅन्सल झाले. ओके, 0 म्हणजे 10. ओके, तर ॲव्हरेज स्पीड किती त्याचं? 10 किलोमीटर पर आवर. एका तासाला तो 10 किलोमीटर पर आवर या स्पीडने काय करतोय? प्रवास करत आहे. ओके, त्यानंतर आहे तर इथं क्वेश्चन नंबर 10, सीमा ऑफ अराउंड सर्क्युलर फील्ड ॲट रेट 3 राउंड पर आवर. सीमा 3 राउंड आहे. ओके, 3 राउंड कोण सीमा करते एका तासामध्ये? टाइम आहे 1 आवर. ओके, ठीक आहे. वाईल प्रिया, आता कोण आली? प्रिया आली. रन अराउंड ॲट रेट 8 राउंड पर आवर. तर ही किती आहे? 8 राउंड कंप्लीट करते एका तासातच प्रिया. दे स्टार्ट इन द सेम डायरेक्शन. जर त्यांनी एकाच डायरेक्शनने पळायला सुरुवात केली, फ्रॉम द सेम पॉईंट, एकाच पॉईंट पासून सेम डायरेक्शनने जर पळायला सुरुवात केली 11:54 PM ला, तर दे शाल फर्स्ट क्रॉस इच अदर. ते पहिल्यांदा कधी एकमेकांना क्रॉस करतील. म्हणजे थोडक्यात काय, प्रिया आणि सीमा सोबत पळायला सुरुवात झाली गोल राऊंडने, आणि पळताना त्यांनी डिस्टन्स नाही दिलेलं, स्पीड नाही दिलं, फक्त आपल्याला सांगितले का हे 3 राऊंड मारतो आणि हा 8 राऊंड मारतो. आणि आता सांगा ते पहिल्यांदा कधी भेटते, आणि 11:54 त्यांनी काय केलेले? 54 पळायला सुरुवात केलेली आहे. मग आता जर असं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? इथं ह्या 2 राऊंड मध्ये किती फरक आहे? 5 राऊंडचा फरक आहे. म्हणजे प्रिया किती राऊंड एक्स्ट्रा घेणार आहे? 5 राऊंड एक्स्ट्रा घेणार आहे. बरोबर, 5 राऊंड किती वेळात ती घेणार आहे? 5 राऊंड घेणार आहे, पण ती 5 राऊंड किती वेळात घेणार आहे? एकाच तासात घेणार आहे. 5 राऊंड किती वेळात घेणार आहे? एका तासात. आता तुम्ही पहा, ती जर 5 राऊंड एक्स्ट्रा मारतीये एकाच तासात, म्हणून आपण काय करणार आहे? एका तासाचे 1/5 पार्ट बाजूला काढणार आहे. आता तुम्ही मला सर हे कसं करताय तुम्ही? तर पहा, इथं किती आहेत? 8 राऊंड, इथं किती आहेत? 3 राऊंड. म्हणजे दोघांची समान राऊंड आपण बाजूला काढले, म्हणजे एक्स्ट्रा पिरियडचे किती आहेत? 5 राऊंड. ते 5 राऊंड एक्स्ट्रा मारायला तिच्याकडे वेळ किती आहे? एकच तास आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याच तासात ती 8 कंप्लीट करते, ऑब्व्हियसली 3-3 समान झाले, आणि 5 एक्स्ट्रा मारते एकाच तासात. म्हणजे त्या 60 मिनिटाचा 1 पार्ट आपण जर बाहेर काढायचं ठरवलं, तर तिचा काय झाला? एक्स्ट्रा ती कव्हर करते एवढं सगळं. तर इथं किती आले? 5 एक 5, एक उरला, 5 2 10, म्हणजे 12 मिनिट्स. 12 मिनिटं ती काय करते एका राऊंडला, म्हणजे एक राऊंड एक्स्ट्रा मारते. लक्षात आलं? म्हणजे पहिल्यांदा ती इथं क्रॉस होईल 12 मिनिटांनी क्रॉस होईल. लक्षात आलं? किती मिनिटांनी क्रॉस होईल? 12. आपण काय केलं? 5 राऊंडचा एक पार्ट राऊंडसाठी किती वेळ लागतो? म्हणजे कशात? 60 सेकंदात. म्हणजे आपण 60 सेकंदाचे 1/5 पार्ट काढला. 12 मिनिटं तिला एक्स्ट्रा लागतायत. तर
12 मिनिटात ती पहिल्यांदा काय करणार आहे, हिला क्रॉस करणार आहे. 11:54 आणि 12 म्हणजे 12:06 PM नाही AM, 12:06 ला AM ला, म्हणजे पर्याय क्रमांक काय या ठिकाणी, पर्याय क्रमांक किती आहे तर 3. 12:06 ला ते एकमेकाला पहिल्यांदा काय करतील, भेटतील. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर जर पाहिलं तर पुढचा क्वेश्चन आहे पहा. सपोज ए स्टार्ट वॉकिंग ॲट अ स्पीड 8 km/h. ओके, 8 km/h ने त्यांनी पळायला सुरुवात केली, चालायला सुरुवात केली. आफ्टर 8 hours बी स्टार्ट ट्रॅव्हलिंग ऑन सायकल बायसिकल ॲट द स्पीड 24 km. तर बीने सुरुवात केली 24 km/h ने. द डिस्टन्स फ्रॉम स्टार्टिंग बी कॅन कॅच ए. तर ए आणि बी ची कधी भेट होईल, तो एक ए ला कधी पकडेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक लाईन होती, इथं ए पण होता आणि इथं बी पण होता. ए ने सुरुवात केली 8 तासाला 8 किलोमीटरचा जातो. किती जातो, 8 किलोमीटर. आणि हा एका तासाला किती जातो, 24 किलोमीटर जातो. ओके, हे त्यांचं स्पीड आहे. ठीक आहे. आता हे याचं स्पीड आहे, हे याचं स्पीड आहे. आता इथं ए इथं बी आपण परत कन्सिडर करू, ए आणि बी. 8 km/h एका तासाला हा 8 किलोमीटर जातो. आफ्टर 8 hours म्हणजे यांनी चालायला सुरुवात केल्यानंतर हा 8 तासांनी चालायला सुरुवात झाली. म्हणजे 8 तासात त्यांनी एका तासाला 8 एका तासाला 8 कसरत करत 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 64 किलोमीटर त्यांनी कव्हर केलेलं असणार. किती असणार आहे, 64 किलोमीटर कव्हर केली असणार. तेव्हा यांनी चालायला सुरुवात केली. तेव्हा जर यांनी सायकलवर चालायला सुरुवात केली. आता पहा, हा या पॉइंटला आहे 64 किलोमीटरला आहे आणि हा 0ला आहे. हा इथं जाणार तेव्हा 24 किलोमीटर होणार एका तासाने. पण हा पण शांत नाही बसणार आहे, हा पण पुढे जाणार आहे. म्हणजे इथं किती आले, 8 आले. ओके, म्हणजे हा 24 नी पुढे आला, हा 8 नी पुढे आला. बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे हा कोणत्या किलोमीटरला असणार इथं, 64 आणि 8 72 किलोमीटरवर पोहोचणार. तेव्हा हा 24 वर पोहोचेल. हा जेव्हा 48 वर पोहोचेल 48 वर, तेव्हा हा परत पुढे जाणार आहे 8 ने. म्हणजे हा कोणत्या किलोमीटरला असेल, 80 किलोमीटरला असेल. आता हा जेव्हा 72 ला पोहोचेल, परत कितीने, 24 48 आणि हा 72 ला आला. कारण हा एका तासाला पुढे जातोय, 24 ने पुढे जातोय म्हणून मी 24 आता हा पुढे आला कितीने, परत 8 ने. म्हणजे हा कितीवर आला, 88 वर. बरोबर आहे. म्हणजे 3 गॅप, याचे 3 गॅप. हा 64 पासून पुढे, हा 0 पासून पुढे. आता परत हा जेव्हा 24-96 हा कितीला भेटणार आहे, 96 ला. तेव्हा हा कुठं भेटणार आहे, 88 मध्ये पुन्हा 8 किलोमीटर पुढे जाणार आहे. म्हणजे 96 किलोमीटरला हे दोघंही काय असणार आहेत, एकत्र असणार आहेत. म्हणजे 4 तासांनी हा 96 वर जाईल आणि हा सुद्धा 4 तासांनी 96 वर. लक्षात आले. तर या पद्धतीने तुम्हाला 96 किलोमीटर काढायचं होतं. आता इथं अजून एक महत्वाची ट्रिक अशी होती हे सॉल्व्ह करायची. तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, दोघांमधला गॅप जर पाहिला तर यांनी आधीच ऑलरेडी 64 कव्हर करून ठेवलेले आहेत. आता त्यानंतर इथं पहा 24 आहे. हा जेव्हा 24 किलोमीटर पुढे जाणार आहे, खरं तर याचं चालायचं स्पीड 8 आहे. म्हणजे खरं तर हा वन टाइम दोघं जर चालायला सुरुवात केली तर गॅप कितीचा राहणार आहे, 16 किलोमीटरचा राहणार आहे. म्हणजे पहा, हा इथून गेला, इथे आले 24 आणि हा इथं आला, हा किती आला, हा एका तासात 24 किलोमीटर गेलाय आणि हा एका तासात 8च गेलाय. म्हणजे इथं ते दोघांमध्ये गॅप राहणार हा 16 किलोमीटरचा राहणार आहे. मग 64 किलोमीटर कव्हर करायला याला 16 वाल्याला किती वेळ लागणार आहे, म्हणजे 64 किलोमीटरचं जे डिस्टन्स आहे हे कव्हर करायला 16 चोक 64 4 तास लागणार. बरोबर. मग 4 तासात 24 वाला कुठं पोहोचणार आहे, 24 चोक 96, 24 चोक 96 ही त्याचं स्पीड काढायचा. हा दुसरा पॅटर्न होता, पण या पॅटर्ननी मला वाटलं तुम्हाला जरा लवकर समजेल. ओके, ठीक आहे. तर पाहूया आपण नेक्स्ट. पहा काय सांगितलं, अ पोलिसमॅन इज अ चेसिंग अ थीप a speed 82 km/h. Thief is 130 meter away, running at a speed 16 km/h. In how much time will the policeman catch the thief? चोराला कधी पकडेल? If both are riding on bike. जर ते दोघंही गाडीवर पळतायत पहा. चोराचं स्पीड किती आहे, 64 आणि पोलिसाचं स्पीड किती आहे, 82. सेम डायरेक्शन आहे. सेम डायरेक्शन म्हटलं तर सुरुवातीला सांगितलंय काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं जर एकाच बाजूने असतील तर. आणि डिस्टन्स जे दिले ते 1300 मीटर. आता या ठिकाणी मी काय केलं, 1300 मीटर लिहिलं. 1300 मीटरला मी लगेच हजारनी काय केलं, डिवाइड करून घेतलं. का, कारण मला ते कशात कन्वर्ट करायचं, किलोमीटरमध्ये. कारण मला नंतर खाली जे उत्तर दिले ते किलोमीटरमध्ये दिले. ओके, ठीक आहे. मग आता हे झालं किलोमीटरमध्ये आणि त्याला डिवाइड केलं मी 82 - 64 ने. का, कारण एकाच डायरेक्शन असेल तर स्पीडची काय करा, सबट्रॅक्शन करा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा बेसिक फॉर्म्युला वापरला मी, डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, मग आता या ठिकाणी जर पाहिलं तर ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेलेले आणि 10 जर डिवाइड केलं तर या ठिकाणी 1.3 हे आन्सर आलेलं आहे. आणि इथं जर ह्या दोनचं सबट्रॅक्शन जर झालं तर 6 आणि 2 8, म्हणजे इथे किती आलेले आहेत, 18 आलेले आहेत. किती आलेत, 18. ओके, ठीक आहे. तर हे आहेत 18. आता हे जे उत्तर पाहिलं तर इथं तुम्हाला कुठं उत्तर दिसणार नाही. उत्तर कशात दिले तुम्हाला, सेकंदामध्ये. आणि या आधी सेम हा पॅटर्न आपण पाहिलेला आहे का, सेकंदामध्ये जायचंय आणि हे कशात आहे, तासांमध्ये. याला जर मी 60 ने मल्टिप्लाय केलं, आता हे कशात कन्वर्ट झालं, मिनिटांमध्ये. अजून मी 60 ने मल्टिप्लाय केलं, आता हे माझं उत्तर कशात मिळालं मला, सेकंदामध्ये. ओके, म्हणजे आता इथे काय होईल, 6 × 18, 6 × 6 हा 0 झाला.
त्यानंतर इथं 3 मी याला डिवाइड केलं, 3 2 6 आणि इथे किती आल्या 20. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर 10 ने डिवाइड केल्यामुळे इथं किती आले, हा पॉईंट निघून गेला म्हणजे 13 आणि 13 2 26 260. ओके, 260 सेकंदाने काय असणार आहे, 260 सेकंदाने पोलीस चोराला काय करणार आहे, पकडणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. पहा काय सांगितलंय, अक्षरा अँड सिद्धार्थ ट्रॅव्हल फ्रॉम पी पॉईंट टू क्यू पॉईंट. पी पासून क्यू कडे ट्रॅव्हल करतायत ॲट अ डिस्टन्स ऑफ 72 किलोमीटर ॲट अ रेट 8 किलोमीटर पर आवर आणि 10 किलोमीटर पर आवर. आता पहा या ठिकाणी पी आहे, या ठिकाणी क्यू आहे, ह्या 2 पॉईंट पासून. ओके, आता हे जे टोटल डिस्टन्स हे किती किलोमीटर दिले त्यांनी, 72 किलोमीटर दिले. आणि अक्षरा पहिली दिली, तिचं स्पीड किती आहे 8, आणि नंतर कोण दिले, सिद्धार्थ स्पीड आहे 10. सिद्धार्थ रीच क्यू फर्स्ट अँड रिटर्न इमिजिएटली अँड मीट अक्षरा ॲट आर. म्हणजे काय झालं, अक्षरा आणि सिद्धार्थ दोघंही चालायला सुरुवात झाली. ही चालतच होती, अक्षरा आर पर्यंत पोहोचली, तोपर्यंत काय झालं, सिद्धार्थ क्यूला भेटून पुन्हा रिटर्न आला. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत कोण पोहोचलं, अक्षरा, आणि इथून इथं जाऊन पुन्हा रिटर्न कोण आलं, सिद्धार्थ. ओके, ठीक आहे. मीट अक्षरा ॲट आर, तेव्हा अक्षरा आर वरच होती. फाइंड द डिस्टन्स फ्रॉम पी टू आर. तर पी पासून आर पर्यंतचं डिस्टन्स किती, असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पी पासून आर किती, आता पी पासून आर टोटल माहिती वाटतं, पण पी पासून आर किती आहे माहित नाही, म्हणून आपण त्याला काय म्हटलं, एक्स. मग आता जर हे एक्स आहे तर याचं डिस्टन्स किती झालं, 72 मायनस एक्स. बरोबर. आता दोघंही सोबत चालायला सेम टायमिंगला सुरुवात केली होती, पण हा पुढे जाऊन मागे आला, म्हणजे टाइम तर दोघांचा काय सेम आहे. म्हणजे आपल्याकडे बेसिक फॉर्म्युला काय सांगतो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, मग आता जेवढा अक्षराला वेळ लागला तेवढाच वेळ कोणाला लागलेला आहे, सिद्धार्थला लागलेला आहे. मग दोघांचा टायमिंग सेम आहे, तर या ठिकाणी मी पहा अक्षराने किती डिस्टन्स कव्हर केलं, एक्स, पण अक्षराचं स्पीड किती आहे, 8. ओके, एक्स तिचं डिस्टन्स अपॉन स्पीड, इथला जेवढा वेळ लागला ह्या डिव्हिजनचं जे उत्तर येणार आहे तेच उत्तर कोणाचं येणार आहे, म्हणजे टाइम सेम असणार आहे. 72 72 प्लस 72 मायनस एक्स अपॉन, इथं सबट्रॅक्शन आहे, अपॉन या ठिकाणी मी 10 लिहिला. तर तुम्ही म्हणलं हे असं का केलं, तर सिद्धार्थने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, एवढं जाऊन पुन्हा तो रिटर्न आलाय, म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत जाऊन पुन्हा रिटर्न आलाय, म्हणजे त्यांनी हे 72 कव्हर केलेच केले, प्लस 72 मायनस एक्स हे वाला डिस्टन्स सुद्धा कव्हर केले, आणि याला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ एकदा आहे, म्हणून इक्वल लिहिला. आता क्रॉस होईल पहा, इथं किती आले, 10x इज इक्वल टू 8 इंटू 72 प्लस इथं डायरेक्ट ऍडिशनच करूया आपण. या ठिकाणी या दोनची ऍडिशन किती झाली, 144 इंटू किती आले 8 मायनस एक्स इंटू, म्हणजे 8x या ठिकाणी लिहिले मी खाली, झालं सॉरी 10 ला इकडे बोलवलं, हे जर इकडे मी पाठवले तर ते प्लस होतील, म्हणजे इथे किती आले 18x इज इक्वल टू 144 इंटू किती आहे 8, म्हणजे x इज इक्वल टू 144 इंटू 8 अपॉन किती आहे 18. किती डिवाइड होईल पहा, इथं 8 8 44 8 8 44 आहे, आणि 8 इथे किती 8 8 64, म्हणजे x बरोबर किती आहे 64. ओके, तर 64 एक्सचे आन्सर आलेले आहे, तर हे आहे 64 किलोमीटर आहे. म्हणजे अक्षरांनी किती डिस्टन्स कव्हर केलेले आहे, 64 डिस्टन्स कव्हर केले पी पासून आर पर्यंत. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं, उत्तर फाइंड आउट करायचं होतं, शोधायचं होतं. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितले पहा, अ थिप नोटीस पोलिसमॅन ॲट अ डिस्टन्स 600 मीटर. चोरांनी पाहिलं की पोलीस आले आपल्या मागं 600 मीटरवर आहे. द थिप स्टार्टेड रनिंग, चोरांनी पळायला सुरुवात केली. द पोलिसमॅन चेस हिम, आता पोलीस त्याच्या मागे पळाला. द थिप अँड पोलिसमॅन आर रनिंग ॲट अ स्पीड 12 किलोमीटर 15 किलोमीटर, म्हणजे हे कोण आहे, चोराचं स्पीड, आणि हे कोणाचं आहे, पोलिसाचं स्पीड रिस्पेक्टिव्हली. फाइंड द टाइम इन मिनिट्स. आता मिनिट मध्ये सांगितले, म्हणजे सेकंदात जायचं नाही, 60 ने एकदाच मल्टिप्लाय करायचे. रिक्वायर्ड टू पोलिसमॅन कॅच, तर किती वेळाने तो पकडेल. टाइम तुम्हाला मीटर मध्ये दिलाय, मीटर मधून, आणि स्पीड किलोमीटर मध्ये दिलाय, म्हणजे डिस्टन्सला 1000 ने डिवाइड करा आधीच, म्हणजे ते किलोमीटर मध्ये येईल, आणि ह्या दोनचं सबट्रॅक्शन त्याला काय करा, डिवाइड करा, जे उत्तर येईल त्याला 60 ने मल्टिप्लाय करा. असा प्रश्न मी घेतलाय, हा तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचा आहे, आणि उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न पहा 15. अ सर्टन डिस्टन्स काहीतरी एक अंतर आहे, इज कव्हर बाय पर्सन ॲट अ सर्टन स्पीड. म्हणजे एक माणूस आहे, तो काहीतरी डिस्टन्स काहीतरी स्पीडने कव्हर करतोय, आपल्याला माहित नाही किती डिस्टन्स, नाही माहित किती स्पीड, नाही माहित. ओके, इफ द अनदर पर्सन, आता दुसरा पर्सन काय करतोय, कव्हर 25% ऑफ डिस्टन्स, त्यांनी जे कव्हर डिस्टन्स केले त्याच्या 25% डिस्टन्स इन अ ट्रिपल टाइम, त्याला जेवढा वेळ लागला त्याच्या ट्रिपल टाइम मध्ये कव्हर करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काहीतरी डिस्टन्स कव्हर केले, समजा मी 10 किलोमीटर कव्हर केलं, आणि मी 10 किलोमीटर कव्हर करायला 10 मिनिटं घेतली. तर दुसरा पण काय करतोय, माझी जेवढं मी किलोमीटर कव्हर केलंय त्यातला 25%, म्हणजे 10चा 25% म्हणजे 2.5 किलोमीटर. ओके, 2.5. तर एवढं कव्हर करायला जर मला 10 मिनिटं आहे तर त्याला 30 मिनिटं आहेत. ओके, स्पीड
तर रेशो ऑफ द स्पीड फर्स्ट पर्सन टू द सेकंड पर्सन, आपल्याला काय करायचं आहे, रेशो करायचा आहे, द टाइम द फाइंड रेशो. ओके, फाइंड काय करायचं आपल्याला, रेशो या ठिकाणी काय करायचं आहे, फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर काय होईल पहा, पण पहिला किती जातो. ओके, मग आपल्या मनावर आहे, पहिला 100 किलोमीटर जातोय असं आपण समजू, 100 मिनिटामध्ये, 100 किलोमीटर 100 मिनिटामध्ये डिव्हाइड 100 का घेतलं, कारण त्याचे 25% गेलं, मला सोपं जाणार आहे. 100 चे 25 म्हणजे किती, 25, इथे किती आले 25 अपॉन 100, एवढे मिनिटं आहेत म्हणजे याला ट्रिपल मिनिटं म्हणजे किती 300. पहा 100 किलोमीटर त्याचे 25% 25, 100 मिनिटं 300 मिनिटं, त्याच्या ती पट टाइम. म्हणजे आता इथं जर पाहिलं तुम्ही तर काय येणार आहे 1/1, कारण 100 ला 100 गेले, आणि हा उलटा नंबर होणार आहे, म्हणजे हा काय होईल इंटू 300 अपॉन 25. ओके, म्हणजे इथं काय झाले 25 एक 25, उरले 5, 25 दोन्ही 50, म्हणजे वरती आले 12, खाली आला 1, म्हणजे 12 हॅज 1 तुमचं फायनल आन्सर. ओके, 12 हॅज 1, ऑप्शन क्रमांक डी. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचं होता या ठिकाणी, सॉल्व्ह करायचा होता. तर जवळजवळ मला वाटतं आपण किती क्वेश्चन घेतलेले आहेत या ठिकाणी, 15 क्वेश्चन घेतलेले आहे. बऱ्यापैकी सगळे टाईपचे क्वेश्चन आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे, कारण तुम्हाला या एक्झामसाठी त्याचा फायदा व्हावा म्हणून. तर अशा झालेल्या सगळ्या क्वेश्चनची पुन्हा एकदा प्रॅक्टिस करा, नंतर पुन्हा एकदा उत्तरं चेक करा, आणि जर काही होमवर्कचे क्वेश्चन दिलेत त्याची उत्तरं नक्की सॉल्व्ह करा, कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि जर अजून काही ठिकाणी तुम्हाला प्रश्न मिळाले तर ते पण सॉल्व्ह करा. येणाऱ्या एक्झामला तुम्हाला फायदा होईल. ओके, ऑल द बेस्ट, बाय बाय, चांगला अभ्यास करा.